श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा, आनंदाचा जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आपण या व्हिडिओमध्ये नवरात्रीची सांगता, देवीला आदराने निरोप देणे, सांगता कशी करावी, महानवमीला काय करावं, ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नवरात्रीतील 9 दिवस देवीची स्थापना करून रोज पूजा केली जाते. नवमी दशमीला नवरात्र संपते. त्यावेळी देवीला योग्य प्रकारे उत्सर्जन म्हणजे निरोप देऊन पूजनाची सांगता करणे यालाच नवरात्रोपन म्हणतात. यामध्ये देवीची प्रार्थना करून आरती करून उपचार समाप्त केले जातात. देवीसमोर दिवा, धूप, नैवेद्य अर्पण करा. आरती करून देवीला नमस्कार करा. आमच्या घरी येऊन 9 दिवस वास्तव केल्याबद्दल आभार. आता परत आपल्या धामाला जावे अशी प्रार्थना करा. कलश म्हणजे घट असेल तर त्याचे विसर्जन करा. पाण्यात म्हणजे कुंड, बाण, नदीमध्ये विसर्जन केले जाते. शक्य नसेल तर घरातील झाडाला पाणी घालावे. देवीला नमन करून प्रसाद वाटावा. ह्या सांगतेचं नक्की महत्त्व काय आहे तर देवीला आदराने निरोप दिल्यामुळे ती प्रसन्न होते. घरातील नवरात्रीतील साधना संपून नवीन ऊर्जा व सकारात्मकता टिकते. परंपरेनुसार सांगता न केल्यास पूजा अपूर्ण मानली जाते. थोडक्यात नवरात्राची सांगता म्हणजे देवीला आदराने निरोप देणे. तर आपण आता ही नवरात्राची सांगता कशी विधी म्हणजे घरगुती विधी कशी करावी ती आपण सविस्तर विधी पाहणार आहोत. त्यासाठी लागणाऱ्या वस्तू: देवीची मूर्ती म्हणजे घट, लाल किंवा पांढरा कपडा, आसनासाठी दिवा, अगरबत्ती, धूप, कापूर, फुले, अक्षता, तांदूळ, हळद, कुंकू, नैवेद्य, फळ, हलवा, मिठाईचे पदार्थ, नारळ व मीठ किंवा फळे, जर कलश वापरला असल्यास, छोटे खाणी, ताट, थाली, पूजा करण्यासाठी पाण्याचा एक छोटासा असा लोटा. त्याच्यासाठी आपण काय करणार आहे आता आपण म्हणजे स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला विधी सांगते काय आहे ते. तयारी आणि स्वच्छता म्हणजे सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घाला. घरातील पूजा स्थळ नीट स्वच्छ करा. पूजा पाटावर लाल कपडा, पांढरा कपडा अंथरावा. सर्व वस्तू एकत्र जमवा म्हणजे फुले, दीप, धूप आणि नैवेद्य. संकल्प करा, मनातून ठरवा. संकल्प करण्याची सोपी पद्धत म्हणजे तुमच्या नावानं म्हणा असा आज दिनांक आणि नवरात्रोपन विधी मी करते आहे. या विधीने देवीची कृपा लाभो, माझ्या कुटुंबात सुख समृद्धी व आरोग्य लाभो असा तुम्ही संकल्प करा. त्यानंतर मूर्ती असेल किंवा घट समोर ठेवा. हलके धूप किंवा दीप लावा. थोडे पाणी घेऊन मूर्तीवर अर्पण करा. अभिषेक म्हणजे ज्यांच्या घरी अभिषेक करतात ते अभिषेक इच्छुक असतील त्यांनी घरगुती पद्धतीने थोडे पाणी, फुले घालावी. 3 वेळा किंवा 11 वेळा म्हणजे एक मंत्र असतो तो ओम दुर्गाय नमः असा हा 11 वेळा मंत्र तुम्ही म्हणा. सोप्या भक्तीसाठी ही मी तुम्हाला माहिती सांगत आहे. तर ओम दुर्गाय नमः हा मंत्र तुम्ही 11 वेळा म्हणा. त्यानंतर पूजा आणि अर्पण: फुले व अक्षता अर्पण करा. हळद कुंकू लावा. एखादं लहान असं म्हणजे छोटंसं स्वस्तिक बनवा. त्याच्यानंतर नैवेद्य अर्पण करा. फळं, गोड पदार्थ असं नैवेद्य अर्पण तुम्ही करू शकताय. त्याच्यानंतर अगरबत्ती व कापूर दाखवा. धूर देवीकडे देऊन घरभर फिरवा. त्याच्यानंतर कापराचा किंवा तेलाचा आरती पिंड लावा आणि देवीला आरती दाखवा. आरती करताना कुटुंबातील सर्वांना धुराचा आशीर्वाद घ्यायला सांगा. नंतर साधी आरती मंत्र तुम्ही म्हणा किंवा घरात प्रचलित आरती गाणी तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर विसर्जन म्हणजे सांगता म्हणजे 2 प्रकारे तुम्हाला सांगता करता येते. तर पहिली आहे मूर्ती म्हणजे कलश असला तर परंपरागत विसर्जन म्हणजे मूर्ती
मातीची इको फ्रेंडली असल्यास नदी, तळे, नैसर्गिक पाण्याची जागा असल्यास विसर्जन करा. तर सार्वजनिक पाण्याशिवाय पर्यावरणानुसार न चालत असेल तर मूर्ती पाण्यात भिजवून नंतर त्या पाण्याने झाडाला, वनस्पतीला द्या. त्यानंतर कलशाचं पाणी झाडाला द्यावे. नारळ व फुले झाडाखाली ठेवावीत. नंतर दुसरा एक पर्याय आहे इको फ्रेंडली मूर्ती. म्हणजे मूर्तीनंतर योग्य रीतीने कचऱ्याच्या नियमानुसार टाका आणि स्थानिक मंदिरात विचारून घ्या, परंतु पर्यावरणाचा विचार करा. नद्या प्रदूषित करू नका. प्रसाद वाटप करा आणि आशीर्वाद घ्या. सर्वांना प्रसाद वाटा. सर्वांनी देवीकडे हात घेऊन आशीर्वाद घ्या. घरातील आजार असलेल्या व्यक्तीसाठी त्याच्या किंवा तिच्या आरोग्यासाठी विशेष प्रार्थना करा. नंतर आभार व्यक्त करा की देवी 9 दिवस स्थान देऊन किंवा आपल्या उपस्थितीने आम्हाला आशीर्वाद दिलात. आता नम्रपणे निरोप घेते असं म्हणून तुम्ही नमन करा. शेवटी सर्वांनी एकत्र बसून हलकी प्रार्थना करा. काही मी तुम्हाला टिप्स सांगणार आहे. तर नद्या, तलावात विसर्जन करण्यापूर्वी स्थानिक नियम व पर्यावरणाचा विचार करा. जर मंदिरात विसर्जन करणार असाल तर मंदिराच्या वेळा व नियम पाळा. घरगुती लोकांसाठी लहान विधी म्हणजे 15 ते 30 मिनिटांपर्यंत करता येऊ शकतो, पण श्रद्धेने करा. ज्या घरात कन्यापूजा किंवा शस्त्रपूजा पण केले असतील तर तेही योग्य क्रमाने घाला. आयुध नवमीचे पूजन वेगळे आहे जर केले असेल. त्यानंतर महानवमीची सांगता करा. तर ही महत्त्वाची माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ मला तुमच्यापर्यंत पोचवायचा होता. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तरी अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे ही अत्यंत महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंतही पोहोचेल. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.